कोल्हापूरच्या हातकणंगल्यामध्ये जादूटोण्याचा प्रकार उघड झालाय। सरपंच पदाचा पहिला वर्धापन दिन साजरा करणाऱ्या सरपंचावरच करणी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झालाय। चक्क त्यांच्या शेताच्या बांधावरच करणीचं साहित्य ठेवण्यात आलंय। आता या अंधश्रद्धेला भीक न घालता त्यांनी चक्क आपल्या कृतीतून महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराची प्रचिती करून देत जनजागृती केली आहे। पाहूया नेमकं काय केलंय सरपंचांनी। हातकणंगलेतल्या शेताच्या बांधावर ठेवलेली ही परडी। हा बांध ज्या शेताचा आहे त्याचे मालक आहेत तळंदगे गावाचे सरपंच संदीप पोळ, ज्यांनी गावाच्या सरपंच पदाचा कारभार पाहायला सुरुवात केल्याच्या पहिल्या वर्धापन दिनी त्यांच्या विरोधकांनी थेट अंधश्रद्धेचा आधार घेतलाय। मोठं शिबड, त्याच्यामध्ये बरेच सारे नारळ, त्याच्यामध्ये ते भावल्या, त्या भावल्यांना मारलेले खिळे, टाचण्या इत्यादी, मीठ, तांदूळ वगैरे इत्यादी सगळ्या गोष्टी दिसल्या, जे की अंधश्रद्धेचा फार मोठ्या प्रमाणात जे प्रकरण केलं जातं त्या पद्धतीचं ते सगळं होतं। विद्यार्थी जात होते, त्यांना थांबवून ते विद्यार्थी बघून ते घाबरले, तर त्यांना मी सांगितलं की अशा वैज्ञानिक आणि विवेकी विचारात आपण वाढलं पाहिजे आणि हे याच्याबद्दल फारसं काय आपण सिरियस घेण्यासारखा विषय नसतो। श्रद्धा, प्रामाणिकपणा, मेहनत यापेक्षा अंधश्रद्धेत गुंतलेल्या मानसिकता समाजात आजही मुबलक प्रमाणात आहेत। त्या मानसिकतेच्या विकृतीनं पोळ यांच्या शेतात हे मंतरलेलं साहित्य वाईट विचारानं ठेवलं गेलंय। पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेत उघड्या डोळ्यांनी विश्वास ठेवणाऱ्या पोळ यांनी या विरोधकांच्या गिफ्टची नुसतीच विल्हेवाट नाही लावली, तर त्यातूनही पुढच्या पिढीला अंधश्रद्धेविरोधात जागृत केलंय। तर मला यातनं फक्त एक सांगायचं हेच होतं की आपण पुरोगामी महाराष्ट्रातलेच म्हणजेच फुले शाहू आंबेडकर यांच्या राज्यात वाढणारी पिढी आहोत आणि अंधश्रद्धा आणि इत्यादी या तत्सम बाबींवरती आपण फारसा विश्वास ठेवूच नाही आणि विज्ञानवादी पद्धतीनं आपलं सगळं आयुष्य आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पोळ यांनी केलेली कृती खरंच अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे। पुढील पिढीला वाट चुकून अंधश्रद्धेच्या मार्गाला जाण्यापासून रोखणारी आहे। याचं अनुकरण प्रत्येक गावच्या कारभाऱ्यांनी करावं, तरच अंधश्रद्धा गावाच्या वेशी बाहेर फेकली जाईल। कोल्हापूरहून शेखर पाटील आणि राशीद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।